नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका भाग श्री बाबाजी महाराज पंडित भाग 102 भाग 102. श्रीकृष्णाने मनात विचार केला, कदाचित अर्जुनाला हे सगळे समजले नसेल, म्हणून ते आता त्याला परत सांगावे, म्हणून ते संक्षेपाने आता सगळं परत सांगत आहेत. गीताशास्त्रात अविद्येची निवृत्ती हाच एक प्रतिपाद्य विषय आहे. गीताशास्त्रात अविद्येची निवृत्ती हाच एक प्रतिपाद्य विषय आहे. याच्याच योगाने आत्मज्ञान प्राप्त होते आणि याला साधन म्हणजे आत्मानुसंधान, म्हणजेच श्रवण, चिंतन, निधिध्यासन. एक अविद्यानाश हेच स्थळ, जेणे मोक्ष पादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्ताराने हेच सांगितले आहे. आता थोडक्यात सांगण्याची वेळ आलेली आहे. अर्जुना, मत्स्वरूप होऊन माझ्याच ठिकाणी अढळपणे राहा. सत्कर्मरूप पुष्पांनी माझी पूजा कर. ज्ञान हे जाणीवरूप असल्यामुळे निर्विकल्प दशा प्राप्त करण्याकरता जाणीवेचा लय होणे आवश्यक आहे. ज्ञान हे जाणीवरूप असल्यामुळे निर्विकल्प दशा प्राप्त करण्याच्या करता जाणीवेचा लय होणे आवश्यक आहे. ज्ञान हे जाणीवरूप असल्यामुळे निर्विकल्प दशा प्राप्त करण्याकरता जाणीवेचा लय होणे आवश्यक आहे. विश्वात्मक भावामुळे जाणीवेचा लय होतो व समरसतेचा अनुभव येतो. अद्वैत ज्ञाननिष्ठा ही पहिली पायरी. नंतर सर्व नामरूपात्मक सगुणाचा प्रत्यय, की ज्यामुळे उपेक्षा भावरहित समरसतेचा अनुभव आणि मग शेवटी परमानंदता, असा हा क्रम आहे. ऐक्याची जाणीव नाहीशी होऊन ऐक्य किंवा समरसता मांडण्याचे सामर्थ्य ज्ञानरूप चिदवृत्तीत नसून आनंदरूप प्रेमात ते सामर्थ्य आहे. हे लक्षात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. अद्वैत वेदांतात ज्ञानवृत्तीची जाणीव निःशेष नाहीशी होणे याला ज्ञानाची पराकाष्ठा म्हणतात. अद्वैत वेदांतात ज्ञानवृत्तीची जाणीव निःशेष नाहीशी होणे यालाच ज्ञानाची पराकाष्ठा म्हणतात. अर्जुना, मी जो स्वतःच विकसित होऊन हे विश्व झालो, त्या मला सर्वदा सर्वत्र सर्व काळी त्याच रूपात पाहून शेवटी तो माझाच होतो किंवा मीच होतो. आपले घनपण विसरून आणि विरघळून मीठ जसे जलमय होते, वायू हिंडणी टाकून जसा आकाशमय होतो, तेथेच तो मग कायमचा निश्चल राहतो. त्याप्रमाणे ज्याने बुद्धी, वाणी, मन, देह यांनी केवळ माझ्याच आश्रय केला, त्यांच्याकडून चुकून एखाद्या वेळी निषिद्ध कर्मे जरी घडली तरी गंगेला मिळणारा गटाराचा ओघळ सुद्धा गंगारूप होतो. तसा माझ्या ज्ञानात तो रमला आहे. त्याची शुभ आणि अशुभ कर्मे सदा सर्वदा ही माझ्याशी एकरूपच राहतात. चंदन आणि साधे लाकूड यामध्ये भेद जोपर्यंत ते अग्नीत पडत नाही तोपर्यंतच असतो. अग्नींनी दोघांना कवटाळले की सगळे भेद संपतात. का वाने आणि धुरे हा निवाड देवीची सरे, जव न घेपती वैश्वानरे कवडून दोन्ही. हिणकस आणि सोने यामधील फरक परिसाचा अंगस्पर्श होत नाही तोपर्यंतच असतो. हिणकस आणि सोने यातील फरक परिसाचा स्पर्श होत नाही तोपर्यंतच असतो. पण अर्जुना, एकदा माझ्या सर्वत्र व्यापकतेचा अनुभव आला की सर्व शुभ अशुभ संपतात. शुभ अशुभ असणे तोपर्यंत चालू असते.
जोपर्यंत सर्वत्र सर्वदा सर्व काळी मी एकच आहे या ज्ञानाचा उदय झाला नाही तोपर्यंतच. जोपर्यंत आपण सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही तोपर्यंतच रात्र दिवस या दोन अवस्था संभवतात. अर्जुना, म्हणून माझी भेट होतात शुभ अशुभ सर्व संपते व मुक्ततेचा विलक्षण अनुभव येतो. मग मात्र यात बदल होत नाही. अरे, आत्मस्वरूपाचा प्रसाद मिळाल्यावर अजून काय मिळवायचे राहिले? आत्मयाची प्रसन्नता लाहे तेणे न पाविजाता लाभ कवणे असे. म्हणून सर्व कर्मे मला अर्पण कर, म्हणजे तुला उद्विग्नता येणार नाही आणि चित्तवृत्ती सदैव आत्मचिंतनात संलग्न राहायला हा भाव मदत करेल. कारण आत्मविचारानेच तुला आपण कर्मापासून वेगळे कसे आहोत हे कळेल व माझ्या निर्मळ स्वरूपात आणि तुझ्या स्वरूपात काहीच फरक नाही हे पण कळेल. म्हणजे तुला पण आपल्या निर्मळ स्वरूपाचा लाभ होईल. मग तेणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल सर्व. मग ज्या प्रकृतीत हे सर्व विश्वकार्य जन्म पावते ती आपल्यापासून निराळी व खूप दूर आहे हे तुला जाणवेल. म्हणजे कर्माची जन्मभूमी असलेली प्रकृती आत्मस्वरूपासून खूपच वेगळी आहे हे तुला कळेल. मग परत ब्रह्मतत्व व तू यात काहीच फरक राहणार नाही हे तुझ्या ध्यानी येईल. म्हणजे थोडक्यात अर्जुना, पदार्थाहून छाया जशी अलग राहू शकत नाही तशी प्रकृतीची स्वतंत्र सत्ता नसून ती पण आत्मस्वरूपापासून वेगळी नाही असा अन्वय बोध होईल. प्रकृतीचा लय झाल्यावर देहबंधाचा भाव आपोआप लोप पावेल व कर्मसन्यास म्हणतात तो आपोआप सहजपणे आणि सहज सिद्ध होईल. जाणून बुजून कर्मे करणे एकदा संपले की तुझी बुद्धी तुझ्यातच आत्मतत्व रूपाने असलेला मी त्याला जाऊन बिलगेल, त्याला आलिंगन देईल व मग एखाद्या पतिव्रतेप्रमाणे आत्मतत्वरूपी पत्तीच्या ठिकाणी स्वसमर्पण करून त्याच्याकडून स्वतःला सामावून घेऊ शकेल व केवळ आत्मरूपानेच आपल्यापाशी उरशील. मग तू केवळ आत्मरूपानेच आपल्यापाशी उरशील. मग तुझ्या चित्ताला जाणवणारे सर्व भेदभाव जाऊन तू जसा मुक्त पहिला होता तीच स्थिती तुला सहजपणे प्राप्त होईल. अर्जुना, यालाच माझी कृपा समज. माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला व मग हे देहात्म बुद्धीमुळे जे सुखदुःख तुझ्या वाट्याला येतात त्यातून तू सहज पार पडशील. डोळ्यांना जर प्रत्यक्ष सूर्याचीच मदत झाली तर अंधाराला काय किंमत राहणार. तशी माझी कृपा होताच जीवभावाचा कण कण विरल्यानंतर संसाराचा बागुलबुवा आता कोणाला त्रास देणार. अर्जुना, पण जर तू अहंकार भावनेत मग्न राहिला आणि माझे हे बोलणे म्हणजे उपदेश जर नीट लक्षात ठेवला नाही तर तू वस्तुतः नित्यमुक्त असूनही सारे व्यर्थ जाईल व देहाभिमानाचा घाव तुला सहन करावा लागेल. तरी नित्यमुक्त अत्वय तू आहासी ते होऊन वाय देह संबंधाचा घाव वाजेल अंगी. देह तादात्म्यात पावलोपावली आत्मघाताच्या ठेचा लागतात. देहात्मभावात मग पावलोपावली आत्मघाताच्या ठेचा लागतात व क्षणाची उसंत मिळत नाही. माझे बोलणे कळूनही तू न कळल्यासारखे करशील तर मरण आले असतानाही तू आत्मदृष्टीने मरणासन्नच राहशील. अर्जुना, अरे पथ्याचा द्वेष करणारा ज्वरालाच पोचतो, दिव्याचा द्वेष करणारा हा अंधारच बाळगतो. तसा विवेकाच्या द्वेषाने अहंकारालाच आपण बळ देतो. विवेक द्वेषे अहंकार पोषे जैसा. आपल्या देहाला अर्जुन व या इतर देहांना सगळे सोयरे किंवा शत्रू असे नाव ठेवून व युद्धाला वाईट आणि पापकारक कृत्य मानून तू जर युद्ध न करण्याचे ठरवले तर तुझा जन्मजात क्षात्र स्वभाव तुझ्या विरुद्ध जाऊन तुला लढायास भाग पाडेल. स्वदेहा नाम अर्जुन
परदेहा नाम स्वजन, संग्राम नाम मलिन पापाचार. या तुझ्या सर्व कल्पनामध्ये एका अज्ञाना वाचून दुसरे काहीच नाही. मी अर्जुन, हे माझे आप्त, यांचा वध करणे आणि ते पाप इत्यादी म्हणण्यात खरेच भ्रमा वाचून दुसरे काही नाही. अरे अर्जुन, या युद्धाची इच्छा तूच प्रथम दाखवली होती. त्यासाठी शस्त्रेही तू धारण केली होती. आता हा युद्ध न करण्याचा मूर्खपणा तू का बरे मनात आणत आहेस हे काही कळत नाही. कारण तुझ्यामध्ये तर क्षत्रियत्वाचे जे जन्मजात रूप आहे ते तुला स्वस्थ हात बसू देणार नाही. मोहामुळे जे कर्म तू करू इच्छित नाहीस हे तुला अगतिक होऊन करावे लागेल. पाणी पूर्वेकडे वाहत असले तर त्याच्या विरुद्ध पश्चिमेकडे आपण पोहू लागलो तर ते पाणी आपल्याला आपल्या वळणावर नेणार, म्हणजे ते आपल्याला पूर्वेकडेच वाहण्याला बाध्य करणार. किंवा साळीच्या दाण्याने मी साळीपणाने उगवणार नाही, किंवा साळीच्या दाण्याने म्हणजे भाताच्या रोपट्याने, किंवा साळीच्या दाण्याने मी साळी म्हणून उगवणार नाही असे म्हटले तरी त्याला आपल्या स्वभावाच्या विरुद्ध कधीच जाता येत नाही. फक्त शाब्दिक आग्रह तेवढाच मात्र काय तो उरेल. म्हणून अर्जुना, तुला क्षात्र धर्माच्या प्रभावाने जावे लागणार. विरुद्ध प्रवाहात तू जाऊ शकत नाही. पण तू जर आग्रहाने मी युद्ध मुळीच करणार नाही असे जर अढळ रूप घेतले तरी, हात पाय बांधून एखाद्याला उचलून रथात टाकले तर तो स्वतःच्या पायाने जरी चालला नाही तरी तो दूर देशी हा जातो म्हणजे जातोच, तसे तुझे होईल. अरे रोग्याला रोग, गरीबाला गरिबी काय आवडत असते, पण प्रारब्धापुढे कोणाचे काय चालते. प्रारब्ध हे ईश्वराधीन आहे आणि ईश्वर सगळ्याच्या हृदयात आहे. तो काही वेगळे होऊ देत नाही. सर्व प्राणी मात्रांच्या अंतरात जे दहराकाश म्हणजे हृदयरूपी महाकाश, दहराकाश म्हणजे हृदयरूपी महाकाश असते, इथे तो ईश्वर चैतन्य रूपी सूर्य रूपाने नेहमी पूर्णतः प्रकाशमान असतो. म्हणजेच सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात चैतन्य वृत्तीच्या सहस्त्र किरणांनी हा ईश्वर उदयाला आला आहे. ज्ञानेश्वरातील सगळ्यात महत्वाची ही ओवी आहे. ही ओवी जर पूर्णतः समजली तर ज्ञानेश्वरी समजायला मुळीच हरकत नाही. सर्व भूतांच्या अंतरी, सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी, हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्र करी, चिदवृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो, उदयला असे जो. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो. आत्मा म्हणजे चैतन्य आणि चैतन्याचा स्वभाव आहे स्फुरणे किंवा स्फुरण पावणे. म्हणजे चैतन्याच्या सागरावर चैतन्याच्याच लहरी स्फुरतात. म्हणजे चैतन्याच्या समुद्रावरच चैतन्य शक्ती लहरीच्या रूपाने स्फुरण पावते. हे मूळचे स्फुरण अर्थात निरुपाधिकच असते. हे मूळचे स्फुरण अर्थात निरुपाधिकच असते. पण याच सच्चिदानंदात्मक स्फुरणाला अज्ञानी जीव आपल्या अज्ञानामुळे जग म्हणतो व त्या स्फुरणावर सृष्टीचा आरोप करतो. अहम बहुस्याम प्रजाये, मी पुष्कळ रूपाने प्रसरो, हा संकल्प म्हणजे सहज असे स्फुरण आहे. ही मी बहुरूप व्हावे ही संकल्प स्फूर्ती आत्मस्वरूपाशी म्हणजे चैतन्याशी एकरूप आणि सच्चिदानंदात्मक अशी अफुटच असते. पण हे शक्ती रूपाने होणारे स्फुरण सर्वांच्या हृदयात आहे. म्हणजे ते परमतत्व स्फुरण रूपाने आपल्या अनंत चैतन्य वृत्तीला प्रगट करून सर्व जीवांच्या हृदयात वस्तीला कायमचेच आहे. याची ओळख आपल्याला कशी होते? आपल्या ठिकाणी जी मी अशी मूळची शुद्ध स्वरूपात असणारी वृत्ती, तिला आपण असणेपणा म्हणतो, ही जी वृत्ती आहे ती वस्तुतः परमतत्वाच्या स्फुरणाचीच आहे. ती वस्तुतः परमतत्वाच्या स्फुरणाचीच आहे. चैतन्य सागरावरील ती एक लहर आहे. चैतन्य सागरावरील ती एक लहर आहे. सर्वांच्या हृदयात मी म्हणून जे स्फुरण आहे ते मुख्यतः परब्रह्माचेच आहे.
सर्वांच्या हृदयात मी म्हणून केवळ असणेपणाची भावना, मी अमुक तमुक आहे असे नाही, असे जे आहे म्हणजेच सर्वांच्या हृदयात मी म्हणून जे स्फुरण आहे ते मुख्यतः परब्रह्माचेच आहे. म्हणजे देहाचा अहंकार व अमुक तमुक या देहात्मक बुद्धीला सोडून आपल्या ठिकाणी केवळ आणि केवळ शुद्ध स्वरूपाचे जे मीचे स्फुरण आहे तेच परब्रह्म होय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना प्रकाश करणारे तेच एकमेव तत्व होय. आणि याच तत्वाच्या विपरीत ज्ञानाने जे भुललेले असतात त्यांना जीव म्हणतात. व ते जीव दृश्यरूपी पाण्याच्या सरोवरात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशा विषयरूपी कमळावर आपापले इंद्रियरूपी 6 पाय श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण आणि मन रोवून भ्रमर जसा रस भोगतो तसे हा जीवांना विषयाचे सेवन करायला लावतो, बाध्य करतो. अर्जुना, हे रूपक आता राहू दे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मग जरा, मृत्यू, तहान, भूक, शोक, मोह या 6 अवस्था, जरा, मृत्यू, तहान, भूक, शोक व मोह या 6 अवस्था कायमच्याच वस्तीला असतात. समष्टी रूपाने सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी मीपणाने जो स्फुरतो त्यालाच ईश्वर असेही म्हणतात. म्हणजेच सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अमुक तमुक अशा प्रकारे स्फुरणारा जो समष्टी रूप अहंकार आहे त्याचेच पांघरून करून ईश्वर त्याच्या आडून नित्य विलसत असतो. आपल्या मायेचा पडदा लावून त्या आड वस्त्राच्या आडून एकटाच दोऱ्या हलवून 84 लक्ष योनिरूपी कठपुतळ्यांचा खेळ मांडतो. अर्थात हे रूपक आहे. ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत सर्वांना देहाकार मिळतो. मग प्राणी मी हाच देह असा अहंकार धरून बसतो. सुताचा गुंडाळा सुतानेच बांधलेला असतो. गवताची पेंडी गवताच्याच दोरीने, ओढलेल्या दोरीने बांधलेली असते. तसा आपलाच अहंकार आपल्याला बद्ध करतो. देहाच्या आकाराला आपलेच दुसरे रूप समजून जीव त्या देहाच्या ठिकाणी आपले स्वतःचे तादात्म्य ठेवतो. म्हणजे देहरूप आकाराने मी आहे असा भ्रम जोपासतो. म्हणजे आपणच आपल्याला भ्रमाने देहात्म भावनेत गुंतवतो, जखडवतो. जसे सुताचे गुंडाळे म्हणून राहण्यासाठी सुतानेच बांधतात किंवा गवताची पेंडी विस्कळीत होऊ नये म्हणून गवतानेच बांधतात, त्याप्रमाणे हे समज. आपणच आपल्या बद्ध दशेला कारणीभूत आहो अशी जी अवस्था आहे त्यालाच जीव म्हणतात. लहान मूल पाण्यातील प्रतिबिंबालाच आपले रूप समजून खऱ्या रूपाला विसरते आणि प्रतिबिंबालाच बिंब म्हणजे स्वतः समजते. याप्रमाणे शरीराच्या आकारात, यंत्रात यत्किंचित प्राणीमात्रांना बद्ध करून प्रारब्ध कर्माच्या दोरीने ईश्वर सर्वांना चाळवितो. मग अर्जुना, वारा जसा पाल्याला आकाशात वाटेल तिकडे उडवतो तशी प्राण्यांची दशा होते. जीव आंधळ्या माणसाप्रमाणे या कर्मगतीत सापडतो आणि त्याला मग चाचपडण्याशिवाय तो काहीच करू शकत नाही आणि कितीही सापडले तरी त्याच्या हाती काही लागत नाही. नाटकातले पात्र नाटककाराने नेमून दिलेले काम मुकाट्याने करते तसे हे आहे. लोहचुंबकामुळे लोखंडात हालचाल होते तसे ईश्वरी सत्तेने प्राणी मात्र आपापले व्यवहार करतात. चंद्रामुळे समुद्रात हालचाली होतात. चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो. कमलांना उमलता येते. चकोर पक्ष्यांना मग काही संकोच वाटत नाही मिलना करता. त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन असलेले अज्ञानी जीव ईश्वराकडून सर्व चेष्टविले जातात व हा ईश्वर अर्जुना सर्वांच्या हृदयात आहे. म्हणजे अर्जुनपणाची जाणीव सोडून तुझ्या ठिकाणी जे शुद्ध मीपण स्फुरते तेच खरोखर ईश्वराचे स्वरूप आहे. आता ही अतिशय महत्वाची ओवी आहे. ही ओवी सगळ्या पूर्ण वेदांताचे सार किंवा सगळ्या ज्ञानाचे सार आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पांडुसुता, अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पांडुसुता, उठत असे ते तत्वता तयाचे रूप. अर्जुनपण न घेता
मी ऐसे जे पांडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. अर्जुना, तुझे अर्जुनत्व, तुझी अस्मिता हे जन्मापासून तुझ्यावर घात करीत आहे, आघात करीत आहे. या आघातापासून जे संस्कार उमटतात तेच अर्जुनत्वाला आकार देतात. तेच संस्कार अर्जुनत्वाला आकार देतात. अर्जुन पण म्हणजे देहाचा अहंकार सोडून आपल्या ठिकाणी मीपणा जो स्फुरतो तोच ईश्वर होय. देहाच्या अहंकार सोडून आपल्या ठिकाणी जो मीपणा स्फुरतो तोच ईश्वर होय, तोच बोध होय. पण हे ईश्वराचे स्फुरण असले तरी स्फुरणामुळेच ते मर्यादित राहते व वस्तुतः हे मी पण निरुपाधिक असते, पण ते देहाची तादात्म्य ठेवते. म्हणून अमर्याद असलेले मर्यादित आणि निरुपाधिक असलेले सोपाधिक होते. पण जेव्हा ज्ञानाने देहावरील मीपणा आपण होऊन जातो व आपल्याला शुद्ध निरुपाधिक रूपाने पाहावयास लागतो, तेव्हा तेच शुद्ध किंवा विद्यावृत्तीचे स्फुरण होय. किंवा तेच शुद्ध किंवा विद्यावृत्तीचे स्फुरण होय. अर्जुना, असे झाले की शांती रूप प्रमदेचा तू स्वामी होऊन आनंदाने स्वस्वरूपाशी रममाण होत राहशील व विश्रांतीला जेथे विश्रांती मिळते अशा ठिकाणची एक विलक्षण स्थिती तुला प्राप्त होईल व यात स्वतःच्या आत्मस्वरूपाचा नित्य तू राजा होशील. अर्जुना, अशा प्रकारे हे अत्यंत गूढ असे ज्ञान मी तुला सांगितले. अर्जुना, अशा प्रकारे अत्यंत गूढ असलेले ज्ञान मी तुला सांगितले. यामुळे आत्मज्ञानाचे रत्न प्राप्त होते. गीता म्हणजे सर्व वाङ्मयाचे मंथन करून काढलेले सार आहे. हा गुप्त ठेवा, केवळ करुणेपोटी मी तुला देत आहे. हा गुप्त ठेवा, केवळ करुणेपोटी मी तुला देत आहे. अर्जुना, आतापर्यंत मी सर्व सविस्तर सांगितले. आता सार रूपाने सांगण्याची माझी इच्छा आहे. आरशात स्वच्छ दिसावे म्हणून आपण आरसा वारंवार स्वच्छ करत राहतो. आरशा करता आपण आरसा स्वच्छ करत नाही, तसे हे आहे असे तू समज. म्हणून मी तुला असे गूढ ज्ञान सांगितले की यापुढे बाकीचे सगळे गुहे ही मात्र उघडी नागडी उघडे बंब आहेत. ते गोप्य माझे चोखडे, याच्यावर जगतरूप मद्रूप आहे, हेच खरे वर्म आहे. सर्वत्र मीच काय तो एकटाच आहे. याचे अनुसंधान तू जर ठेवले तर माझे दृढ सानिध्य तुला सतत प्राप्तच आहे, प्राप्तच आहे, प्राप्तच आहे. या गजबजलेल्या जगात तुझ्या माझ्याशिवाय तिसऱ्याचे नाव निघणार नाही व त्यामुळे तुझा व माझा खराखुरा एकांत घडेल. पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाणी नाहीसे होताच बिंबात समाविष्ट होते. तरंग समुद्रात निमतात, वारा आकाशात विरतो. मग केवळ देहाच्या उपाधीमुळे तुझ्यात आणि माझ्यात व्यर्थच जो फरक आला आहे तो नष्ट होईल. पण देहाचा निराश झाला की तू मग असा मद्रूपच होशील. प्रपंचासह अज्ञानाचा नाश होणे आणि सर्वत्र मीच एक गोचर होणे हेच खरे गीता ज्ञान आहे. प्रपंचासह अज्ञानाचा नाश होणे व सर्वत्र मीच एक गोचर होणे हेच खरे गीता ज्ञान आहे. दोरी हातात येताच भ्रमाने भासलेला सर्पाचा आकार, सर्पाचे ज्ञान सोडून द्यावे लागते. झोपेतून जागे होतात स्वप्नातले व्यवहार सोडून द्यावे लागतात. कावीळ संपली की चंद्राच्या ठिकाणचा जो पिवळेपणा असतो तो चालला जातो. ताप गेला की तोंडाचा कडवटपणा जातो. दिवस गेला की मृगजळ जाते. याप्रमाणे एक अज्ञान गेले की माझ्या तुझ्याशिवाय दुसरे इथे काहीच उरत नाही. अर्जुना, आपल्याला माझ्याहून वेगळा न समजणे म्हणजेच मला खरे शरण येणे होय. सोन्याचा मणी सोन्याशी, तरंग पाण्याशी ऐक्य पावतो तसा तू आणि मी एक होऊन रहा. घट फुटला की घटातील आकाश महाआकाशात मिळते, तसे हे आपले ऐक्य आहे. जैसे घटाचे निनाशाये गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी.
नमस्कार. हॅलो कर बाबा पाहिजे रे बाबा.